नमस्कार, मी प्रणाली कापसे. पृथ्वीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. शहरात शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह. महापालिका आयुक्तांसह नूतन खासदारांनी केले अभिवादन. शिवप्रेमींनी पुष्पहार अर्पण करत शिवछत्रपतींना केला मुजरा. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीचे सूक्ष्मपणे नियोजन करत केला लोकशाहीचा उत्सव थाटात साजरा. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाच्या कामाचे होते कौतुक. भाजप आमदारांच्याच बालेकिल्ल्यात काँग्रेसला मिळाले मताधिक्य. भरघोस लीड मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदारांना धोक्याची घंटा. स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी. मोटरसायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद. 4,90,000 किमतीचे 15 मोटरसायकली केल्या हस्तगत. आणि माहेरी आलेल्या विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या. नई जिंदगी येथील दुर्दैवी घटना. आईवडिलांचा सासरच्या लोकांवर गंभीर आरोप. श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, विभागीय अधिकारी प्रकाश सावंत, नाना काळे, राजनभाऊ जाधव, विनोद भोसले, पुरुषोत्तम बर्डे, प्रीतम परदेशी, प्रकाश ननावरे, सुभाष पवार, विजय पुकाळे, विजय भोईटे, भाऊसाहेब रोडगे, सुनील रसाळे, गणेश डोंगरे, प्रतापसिंह चव्हाण, माऊली पवार, सुशील बंदपट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी शिवाजी महाराज की जय. शिवराज. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, माजी नगरसेवक पद्माकर काळे, माजी सभापती राजन जाधव, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, माजी नगरसेवक विनोद भोसले, प्राध्यापक नरसिंह आसादे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलावंडे, युवक अध्यक्ष गणेश डोगरे, सिद्धाराम चाकोते, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, पशुपती माशाळ, राज सलगर आदींसह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाने सूक्ष्मपणे नियोजन करून लोकशाहीचा उत्सव थाटात साजरा केला. यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार यांच्याकडून प्रशासनाच्या कामाचे कौतुक होत आहे. भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर केला आणि संपूर्ण देशभरात लोकशाहीच्या उत्सवास सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 7 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. तो दोन्ही मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत थोडीशी वाढ झाली. तर 4 जून रोजी संपूर्ण देशभरासह सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची प्रक्रिया निर्विघ्नपणे होऊन जिल्ह्यातील मतदारांनी लोकशाहीचा उत्सव थाटात साजरा केला. यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत सूक्ष्म नियोजन करून शांततामय आणि भयमुक्त वातावरणात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक गोष्टीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले होते. अप्पर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून लोकशाहीचा उत्सव यशस्वीपणे साजरा होण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवला. हा लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव साजरा करताना मतमोजणीसाठी असणारे कर्मचारी, अधिकारी, उमेदवारांचे प्रतिनिधी, उमेदवार, पत्रकार आदींना निवडणूक पार पाडताना आतापर्यंत देण्यात आलेल्या नव्हत्या एवढ्या सुविधा सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या. विशेष म्हणजे या सुविधेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, सोलापूर लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया सहज, सुलभ आणि सुकरपणे पार पडली. सोलापूर व माढा या दोन मतदारसंघासाठी सोलापुरातील रामवाडी गोदामामध्ये मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली. या गोदाम परिसराला एका मोठ्या राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. मतमोजणी परिसरात वाहनांची गर्दी टाळण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी केंद्रीय विद्यालय येथे वाहनतळाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. मतदान यंत्र आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण, अडथळे आणि समस्या येऊन याकरता सर्व मतमोजणी कक्ष वातानुकूलित करण्यात आला होता. या कक्षामध्ये मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, उमेदवारांचे प्रतिनिधी यांना बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती. कक्षामधील उपस्थितांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यात होणाऱ्या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसाच्या शक्यतेबाबत दूरदृष्टी ठेवून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण गोदामाच्या परिसरात वॉटरप्रूफ शामियाना उभा करून घेतला होता. ऐन मतमोजणी प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस सुरू झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारची तारांबळ उडाली नाही. गोदामाच्या आतील परिसरात चिखल झाला नाही. ईव्हीएम मशीन असलेल्या पेट्या घेऊन जाताना कर्मचाऱ्यांना पावसाचा कोणताही अडथळा आला नाही. त्यामुळे मतमोजणीस पावसाचा अडथळा आला नाही. उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी देखील सायंकाळी आल्यावर भर पावसात त्यांना निवारा मिळाला. मतमोजणी कक्ष व परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला होता. कंट्रोल रूम मधून संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यात येत होते. महिला व पुरुषांसाठी तात्पुरते स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली होती. 2 फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती. गोदामाचा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला होता. स्वच्छतेसाठी सोलापूर महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतमोजणी परिसरात एखादी आरोग्याची समस्या उद्भवली तर त्यावेळेस ताबडतोब प्राथमिक उपचार करण्याकरता प्राथमिक उपचार किट तसेच अँब्युलन्सची व्यवस्था मतमोजणी परिसरात करण्यात आली होती. परिसरात चहा, अल्पोपहार आणि भोजन व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तणाव हा कर्मचारी, अधिकारी आणि निवडणूक उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींवर आला नाही. या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेसाठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना देखील एअर कूलरच्या माध्यमातून त्यांच्या कर्तव्यावर असताना त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोलापूर मनपाच्या स्वच्छता विभागाकडून सातत्याने परिसराची स्वच्छता करण्यात येत होती. मतमोजणी शांततेत व सुरळीत पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था, आग प्रतिबंधक सुविधा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक मतमोजणी कक्षात पुरेसा वीज पुरवठा व जनरेटर बॅकअप सुविधा देण्यात आली होती. मतमोजणी कक्ष आणि परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चोख सुरक्षा व्यवस्थेमध्ये मतमोजणी निर्विघ्नपणे पार पडली. अशा उत्कृष्ट सुविधेमुळे संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया उत्तमरित्या संपन्न झाली. याबाबत पत्रकारांनी, कर्मचाऱ्यांनी आणि उमेदवाराच्या प्रतिनिधींनी देखील समाधान व्यक्त केले. सेवा सुविधा अधिक पुरवल्या की प्रत्येकाला काम करण्याची ऊर्जा मिळते या हेतूने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून या उत्कृष्ट सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे मतमोजणी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण परिसराचा आढावा घेतला आणि योग्य त्या सोयी सुविधा दिल्या जात आहेत की नाही याची स्वतःहून तपासणी केली. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. गेल्या 10 वर्षात मागील दोन्ही खासदारांपेक्षा जास्त मते घेऊनही आमदार राम सातपुते पराभूत झाले. 2019च्या तुलनेत काँग्रेसला 2.5 लाख मते जास्त मिळाली. विशेष म्हणजे भाजप आमदारांच्याच बालेकिल्ल्यात हा लीड मिळाल्याने भाजपच्या आमदारांना धोक्याची घंटा आहे.
नरेंद्र मोदी यांच्या लाटेत 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अॅडव्होकेट शरद बनसोडे हे 5,17,879 मते घेऊन खासदार झाले. 2019च्या निवडणुकीत डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी 5,24,985 मते मिळवत तेही खासदार झाले. दोन्ही खासदारांपेक्षा 21 ते 28,000 मते जास्त घेऊनही भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पराभवाचा सामना करावा लागला हे विशेष. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा वाढलेले 1.25 लाख मतदान काँग्रेससाठी फायद्याचे ठरले. मोदी लाटेत 2014च्या निवडणुकीत भाजपच्या ताब्यात गेलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ 2019च्या निवडणुकीतही या ठिकाणी भाजपनेच बाजी मारली. 2014च्या निवडणुकीत काँग्रेससमोर थेट भाजपचे उमेदवार अॅडव्होकेट शरद बनसोडे यांचे आव्हान होते. या निवडणुकीत काँग्रेसचे केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा त्यांनी पराभव केला होता. 2019च्या निवडणुकीत काँग्रेसला विजयाची आशा होती, पण याही निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पराभव केला. 10 वर्षे राज्यात केंद्रात भाजपची सत्ता असल्याने या मतदारसंघात कमबॅक करणे काँग्रेससाठी मुश्किल होते. 2014 व 2019च्या दोन्ही निवडणुकीत भाजपचे मतदान वाढले होते. 2014च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अॅडव्होकेट बनसोडे यांना 5,17,879 मते मिळाली होती. त्यानंतर 2019च्या निवडणुकीत भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींना 5,25,985 मते मिळाली. तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत अॅडव्होकेट बनसोडे यांच्या तुलनेत 28,149 तर डॉ. महास्वामी यांच्या तुलनेत 21,043 मते जास्त मिळाली. तरी देखील या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला हे विशेष. 2014च्या निवडणुकीत बसपाचे उमेदवार व नोटासह अपक्ष उमेदवारांना 40,000पर्यंत मते होती, पण यावेळी मोदी लाट असल्याने भाजपला येथे यश मिळाले. दरम्यान 2019च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी MIM तर्फे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर स्वतः मैदानात उतरले होते. त्यांना 2.25 लाखांपर्यंत मते मिळाली. काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. पण 2024च्या निवडणुकीत अपेक्षांसह वंचित MIMचे तगडे आव्हान नसल्याने काँग्रेसला या मतदारसंघात विजय मिळाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. एकंदरीत गेल्या 10 वर्षात मागील दोन्ही खासदारांपेक्षा जास्त मते घेऊनही आमदार राम सातपुते पराभूत झाले. 2019च्या तुलनेत काँग्रेसला 2.5 लाख मते जास्त मिळाली. विशेष म्हणजे भाजप आमदारांच्याच बालेकिल्ल्यात हा लीड मिळाल्याने भाजपचे आमदारांना धोक्याची घंटा आहे. नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी बसवारूड मठास भेट देत मठाधिपतींचे आशीर्वाद घेतले. यावेळी स्वामींनी शुभेच्छा देऊन त्यांच्या पाठीशी सदैव असल्याचे सांगितले. विमानतळ परिसरातील कस्तुरबा नगर येथील श्री 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 सद्गुरू बसवारूड महास्वामीजी मठात सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देत आशीर्वाद घेतले. मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद आप्पाजी आणि मठाचे मठाधिपती श्री अभिनव शिवपुत्र आप्पाजी यांचे शुभाशीर्वाद घेतले. दरम्यान लोकसभेचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आप्पाजींचे आशीर्वाद घेतले होते. यावेळेस श्री ईश्वरानंद आप्पाजी यांनी आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज रोजी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी आप्पाजीचे शुभाशीर्वाद घेतले. या प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे, नगरसेवक बापा मिस्त्री, काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी, महादेव कोगनुरे आदींची उपस्थिती होती. यावेळी मठाचे संस्थापक ईश्वरानंद आप्पाजी आणि मठाधिपती अभिनव शिवपुत्र आप्पाजी यांनी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा महात्मा बसवेश्वरांची मूर्ती देऊन सन्मान केला. सोलापूर शहराच्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, धार्मिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रणिती शिंदेंनी कार्य करावे यासाठी आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी सदैव असल्याचे यावेळी मठाचे संस्थापक ईश्वरानंद आप्पाजी यांनी आशीर्वचन केले. अप्पाजी नवीन जरा तळात कर अध्यक्ष तळात करू जरा. हा ताई एक मिनिट ताई समोर जावा की आता झाला कसा गृहमंत्री होते तसं गृहमंत्री होणार तुम्ही. सोलापूरच्या भाजप शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी दिलीप शिंदेंनी केली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे राम सातपुते यांचा पराभव झाला आहे. पराभवामागील अनेक कारणे समोर येत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात तब्बल 19 स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोलापूर लोकसभेची उमेदवारी मागितली होती. भाजपच्या वरिष्ठांनी या सर्वांना डावलून माळशिरस्ते आमदार राम सातपुतेंना उमेदवारी देत स्थानिक इच्छुकांना धक्का दिला होता. सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या दिलीप शिंदे या पदाधिकाऱ्यांनी अनेक खुलासे केले. सोलापूर लोकसभेत स्थानिक उमेदवार नसल्याने पराभव झाल्याचे मुख्य कारण सांगितले. श्रीकांत भारती यांनी राम सातपुते यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी अगोदर राजीनामा द्यावा अशी मागणी दिलीप शिंदे यांनी केली आहे. सोलापुरातील भाजपच्या शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी दिलीप शिंदेंनी केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. याबद्दल त्यांचं सोलापूरकरांच्या वतीनं अभिनंदन करतो. मध्यमध्ये शहर उत्तरमधून मोठ्या प्रमाणात जे लीड मिळालं विजय देशमुखांनी दिलं तर त्यांचंही अभिनंदन करतो. सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात भाजपला मदत दिली, त्यांचा आभार मानतो. सोलापूरची जागा जे सातपुतेंना देण्यात आली, मूळतः उमेदवारी देण्यामध्येच काही आमच्या शहराचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि श्रीकांत भारती यांच्या चुकीमुळं उमेदवारी दिली गेली, उमेदवार लादला गेला. ही भावना सोलापूरच्या शेवटच्या क्षणापर्यंत लोकांपर्यंत पोचली गेली आणि बाहेरच्या उमेदवाराला द्यायचं नाही, माड्याला पण द्यायचं नाही, सोलापूरलाही द्यायचं नाही अशी भावना सोलापूरकरमध्ये झाल्यामुळे आंबेडकर समाजाचा इथे या ठिकाणी उमेदवार राहिला असता तर आज जी समाजाचे 2 ते 3 लाख मतं जे आहेत तर त्या मताचा फायदा आज या निवडणुकीमध्ये नक्की झाला असता. 2014च्या निवडणुकीमध्ये शरद बनसोडे समाजाचे उमेदवार होते तर त्यांना 1 to 1 शिंदे आणि बनसोडेमध्ये निवडणूक झालं. त्यामध्ये समाज गटमते पडले, शरद बनसोडे निवडून आले होते. आणि 2019च्या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं त्यामध्ये स्वामी महाराज आणि प्रकाश आंबेडकर शिंदे यांच्यामध्ये तिरंगलढ झाली. त्या समाजाची मतं 1,70,000 मतं प्रकाश आंबेडकरांना दिली गेली. तीच स्थिती आज सोलापूरला दिसली असती जर मला माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला जर उमेदवारी दिली असती सोलापूरमध्ये, आज हे चित्र वेगळं झालं असतं. आज विजयाची हॅट्रिक लागली असती, सगळीकडे जल्लोष झाला असता. मात्र उमेदवार देण्यामध्ये श्रीकांत भारती किंवा कोण जे असतील त्यांनी चुकीचं धोरण अवलंबलं. तर माझं असं म्हणणं आहे की शहरामध्ये उमेदवारी दिल्यानंतर निदान शहराच्या अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि संबंधित लोकांनी उमेदवारी निवडणूक यंत्रणा चांगली राबवायला पाहिजे होती. आम्हाला कुठल्याही यंत्रणेमध्ये सामावून घेतलं नाही, दलित कार्यकर्त्यांना घेतलं नाही, आंबेडकरी समाजाच्या लोकांना घेतलं नाही, कार्यकर्त्यांना घेतलं नाही. 30 वर्ष जुन्या नव्याची सांगड घातली नाही. जुने अनेक लोक कार्यकर्ते निवांत होते, त्यांना 10 वेळा त्यांच्याकडे गेलं की आम्ही अध्यक्ष काय करायचं, आम्ही तुम्हाला निरोप देतो म्हणायचे. 7 वेळा या निरोप देतो, त्या शेवटपर्यंत क्षणापर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही की तुम्ही आता ह्या कामाला लागा, त्या कामाला लावा. काँग्रेस सतत म्हणायचे की हे संविधान बदलणार म्हणून लोकांच्या मनामध्ये ते खूप पेरलं गेलं. तर आम्हाला इच्छा होती आम्ही ह्यावर काहीतरी खंडन करावं, बोलावं वगैरे, मात्र आम्हाला त्यांनी बोलू दिलं नाही, आम्हाला त्यात सहभागी करू दिलं नाही. त्याच्यामुळं आमचा सोलापूरची जी येणारी जागा होती ते निवडणुकीतून आम्ही पराभूत झालो. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत बाबर यांनी औदार्य दाखवत पैजेमध्ये जिंकलेला चेक परत सुपूर्द करत सोलापुरात गाजलेली 1 लाखाची शर्यत पूर्ण केली आहे. राम सातपुते निवडून येणार म्हणत मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे आणि प्रणिती शिंदे निवडून येणार म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत बाबर यांनी लावलेली 1,01,000 रुपयांच्या पैजेचा चेक मनसेच्या इंगळे यांनी राष्ट्रवादीच्या प्रशांत बाबर यांना सुपूर्द केलाय. हा चेक बाबर यांनी इंगळे यांना परत करत सामाजिक कार्यात वापरण्याचे आवाहन केले आहे. मी माझे मित्र प्रशांत बाबर यांच्याशी मध्यंतरी निवडून कोण येणार त्या संदर्भात 1,01,000 रुपयांची शर्यत लागली होती. आज ती शर्यत म्हणजे काँग्रेसचे प्रणिताई शिंदे निवडून आल्या. परंतु मला एक सांगायचं आहे, शर्यत ही सामाजिक विकासासाठी अतिशय खूप महत्त्वाची असते. विकसनशील देशाला पुढे नेण्यासाठी शर्यतीची गरज असते. विकसित राज्याला पुढे नेण्यासाठी शर्यतीची गरज असते. आज सोलापूर शहरातील, सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी सोलापूरला विकासाकडे नेण्यासाठी, सोलापूरचा विकास करण्यासाठी ही एक सामाजिक शर्यत आपण लावलेली होती. आमची जी शर्यत होती 1,01,000 ही
की एक सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही शर्यतीचा आमचा मूळ हेतू होता. मूळ हेतू हा होता की आज सोलापूरकरांनी, सोलापूरच्या जनतेने, आमच्या मित्रांनी जी शर्यत जिंकलेली आहे, ज्यांच्यासाठी लावली, जे काँग्रेसचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना सोलापूरच्या जनतेने लाख मोलांची देणगी दिलेली आहे. म्हणजे त्याला शर्यतीचं त्याला एक बक्षीस म्हणून दिलेलं आहे. देशाची लोकसभेची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची निवडणूक होती. याकडे देशांच्या नागरिकांचं लक्ष लागून राहिलेली निवडणूक होती. त्याच अनुषंगानं सोलापूर लोकसभेच्या संदर्भामध्ये सुद्धा सोलापुरातील गेल्या 10 वर्षामध्ये अतिशय सोलापूरची हानी झाली होती. ती हानी भरून काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं जो उमेदवार दिला होता तो उमेदवार निश्चित निवडून येईल हा ठाम विश्वास आमच्या महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा होता. आणि त्याच माध्यमातून आपल्या मीडियासमोर एक चर्चा करत असताना हसत खेळत आमची पैज लागली आणि या आपल्या माध्यमातून ही पैज खूप गाजली, महाराष्ट्रभर खूप गाजली. आज या प्रथमतः मी आपल्या सर्व प्रतिनिधींचे हे आभार मानतो. सोलापूरच्या प्रश्नाविषयी जागरूक असलेले सर्व आपण प्रतिनिधी आहात, त्याबद्दल खरंच खूप आभारी आहोत आम्ही. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्या इंद्रभवन परिसरात भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातून जनजागृती केली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या प्राणी संग्रहालय उद्यान येथे सकाळी 50 विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सोलापूर महानगरपालिका, सोलापूर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम, माझी वसुंधरा अभियान, श्रीनिंबा नृत्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त सायंकाळी 5 वाजता इंद्रभवन येथे श्रीनिंबा नृत्यालयाच्या वतीने भरतनाट्यम पथनृत्य माध्यमातून निसर्गातील पंचतत्वांना नृत्य मानवंदना, पर्यावरणासाठी झटणाऱ्या योद्धांना नृत्य अर्चना व प्लास्टिक पिशव्याविरुद्ध नृत्यातून जागरूकता करण्यात आली. यावेळी महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे व मान्यवरांच्या हस्ते सहभाग घेतलेल्या कलाकारांना महापालिकेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, मनीष बिस्नूरकर, आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी, मालमत्ता विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर, सामान्य प्रशासन विभागाचे लक्ष्मण दोंतुल, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर, प्रशिक्षक श्रीनिवास काटवे आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मोटरसायकल चोरी करणारा अट्टल चोरट्याला जेरबंद करून सुमारे 5 लाखांच्या मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे वाढत असल्याने पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते. सदर आदेशाच्या अनुषंगाने सुरेश निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे व पथकातील पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, अंमलदार यांना गुन्हे उघड करण्याबाबत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेण्याकामी आदेशित केले. पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे व पथकातील पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, अंमलदार हे पंढरपूर उपविभागात मालाविषयी गुन्ह्याच्या तपासकामी पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कुर्डवाडी पोलीस ठाणे
येथे भारतीय दंडविधान कलम 379 या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल एक इसम 3 रस्ता चौक पंढरपूर येथे मोटरसायकल विक्रीसाठी येत आहे. तसेच तो अंगाने जाड, त्याच्या अंगावर फिकट गुलाबी रंगाचा शर्ट आणि काळपट रंगाची पॅन्ट आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे आणि पथकातील रविराज कांबळे यांनी नमूद बातमीच्या ठिकाणी सापळा रचून नमूद वर्णनाच्या इसम मोटरसायकलवरून येताच त्यास ताब्यात घेतले. नमूद इसमाकडे अधिक विश्वासात घेऊन त्याच्या ताब्यातील मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता सदर मोटरसायकल त्याने कुर्डुवाडी येथून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच आरोपितास अधिक विश्वासात घेऊन सखोल तपास केला असता सोलापूर, अहमदनगर, पुणे, धाराशिव व कोल्हापूर येथून चोरलेली एकूण 14 मोटरसायकली त्याच्या घराच्या पाठीमागील पडक्या जागेत लपवून ठेवलेल्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. मोटरसायकल चोरीचे गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता याप्रमाणे पोलीस ठाण्यास मोटरसायकल चोरी गेलेले गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तसेच अनुक्रमांक 9 ते 14 बाबत गुन्हे अभिलेख पाहता काही एक गुन्हे अभिलेख मिळून आलेले नाहीत. पुढील तपास कुर्डुवाडी पोलीस ठाणे करत आहेत. शहरात बुरखाधारी महिलांकडून सुरू असलेल्या सोन्या चांदीच्या चोऱ्यांवर पोलिसांनी आळा घातला असून 4 महिलांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सुमारे 3 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तू आत्याला का भांडतो असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी 2 जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 3 जून रोजी घडली. या प्रकरणी युवराज मल्लीनाथ हिंगमिरे वय 40 राहणार जोडभावी पेठ यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अमोल राचय्या स्वामी व गुरुशांत राचय्या स्वामी राहणार जोडभावी पेठ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी यांची आत्या सुवर्णा लांदे यांच्याबरोबर जुने घर काढून नवीन घर बांधण्याबद्दल चर्चा चालू असताना फिर्यादी यांची व आत्याची कुरबुर झाली. त्यावेळी फिर्यादीच्या घराशेजारी राहणारे वरील संशयित आरोपी यांनी फिर्यादीच्या घराजवळ येऊन तू आत्याला का भांडतो असे म्हणून फिर्यादीस विनाकारण हातातील कड्याने डोळ्यावर ठोसा मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दुधाळे हे करत आहेत. घरगुती कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी 2 जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरामध्ये अनोळखी बुरखाधारी महिलांनी सोलापूर शहरातील सोन्या चांदीच्या दुकानात जाऊन दुकानदाराचे लक्ष विचलित करून हातचलाखीने सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरी करण्याचे सत्र सुरू केले होते. वरिष्ठांनी त्या बुरखाधारी महिलेचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फात शेख व त्यांच्या तपास पथकातील अंमलदार यांनी चोरी झालेल्या ज्वेलरी दुकानाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून या गुन्ह्यातील संशयित महिला संगीता शेखर जाधव वय 45 राहणार चर्च जवळ धोंडीपा वस्ती रामवाडी सोलापूर, गौराबाई बबरुवान जाधव वय 75 राहणार धोंडीपा वस्ती रामवाडी सोलापूर, मंजुश्री उर्फ बेबी सुनील जाधव वय 40 राहणार धोंडीबा वस्ती रामवाडी सोलापूर यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यामध्ये आणखी एक महिला नामे राणी अजय गायकवाड राहणार धोंडीबा वस्ती रामवाडी सोलापूर अशा 4 महिलांनी बुरखा परिधान करून 24 मे रोजी अशोक चौक येथील राजेश ज्वेलर्स दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने जाऊन तेथील दुकानदाराची नजर चुकवून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्यांनी शहरातील आणखी 7 सोन्या चांदीच्या दुकानातून अशाच प्रकारे चोरी केल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे चांदीचे दागिने असा एकूण 2,95,200 रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले. त्या महिलांनी चोरी करताना वापरलेले 3 बुरखे देखील जप्त करण्यात आले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फात शेख, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, बापू साठे, सैफुन सय्यद, भारत पाटील, सुभाष मुंढे, सिद्धाराम देशमुख, वसीम शेख, सतीश काटे, महिला पोलीस अंमलदार अर्चना स्वामी, शिलावती काळे, सुमित्रा बारबोले, ज्योती लंगोटे, रत्ना सोनवणे आणि सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड यांनी केली आहे. माहेरी आलेल्या एका 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक 6 जून 2024 रोजी भीमाशंकर नगर नई जिंदगी येथे उघडकीस आली.
मिनाज यासर शेख वय 20 राहणार भीमाशंकर नगर नई जिंदगी सोलापूर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मिनाज शेख या विवाहितेचे लग्न अक्कलकोट येथील यासर शेख याच्यासोबत झाले होते. काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये वाद होत असल्याने मिनाज शेख ही तरुणी माहेरी आपल्या आई वडिलांजवळ राहत होती. दरम्यान गुरुवारी राहत्या घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीतील असलेल्या लोखंडी खिडकीच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. याबाबत आई वडिलांनी पती व सासरच्या लोकांवर आरोप करत त्यांच्या त्रासाला कंटाळून आमच्या मुलीने आत्महत्या केली आहे असा आरोप केला आहे. याबाबत अधिक माहिती नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली. मेरी बच्ची को जैसा शादी हुई वैसा तकलीफ थी. 4 महीने गए नहीं, तकरार करके घर में लाके रखे थे उसे 1 साल. डिलीवरी हुए बाद ना उसको लड़के को आपको देखे ना कौन भी देखे, ना सास ससुरा मर्द कौन भी देखे नहीं. बात तो खाली उसके साथ झगड़े करने का, उसे क्या भी पैसे दो ये दो बोलने का. और लड़के को पी खा को पहला बोले जुगाड़ दारू क्या भी नहीं पीता, अच्छा है लड़का बोल को दिए. सब जुगाड़ खेल को दारू पी को हमारे लड़की को तकलीफ बहुत देते थे. हमें बच्ची टेंशन ले को ऐसा काम करी. सुनना रखो पैसे दी मेरे, बार पैसे मंगाने का 5 लाख दो 10 लाख दो. हम काम करके खाने वाले गरीब कहाँ से देने वाले. हमारी गाड़ी गिरवी रखो दो पैसे नहीं है बोले तो घर गिरवी रखो दो पैसे. हम कर को खाने वाले कहाँ से देने वाले. हमको इंसाफ होना. मेरी बच्ची गई है, मेरी बच्ची का टेंशन लेको तो ऐसा इतना बड़ा काम कर लिया है. उन्होंने सब जन अटक होना, उनके सास ससुरे. ये लड़की के शोहर का फोन आया था सुबह में 6 बजे. तो क्या हुआ करके पूछा मेरे को. मैं बोला बच्ची फांसी ली. तो फिर क्या हुआ कर को पूछे मेरे को. मैं बोला फांसी ले बाद क्या होता कर को. बोला तुमको समझ रहा कि नहीं, ऐसी कैसी बात कर रहे. बोला मैं इतना बोल के फोन कट करा. और उनको जो भी है ना कड़ी से कड़ी कार्रवाई करके इनको अटक करना होता. हमारे न्याय है. 4 बजे फोन करे उनको बच्ची फांसी लिया तक बाद अभी तक आया नहीं उन्हें. तुम बच्ची कौन लगना? मैं बच्ची का मामू लगना. हम ये इनको अटक करे तक हम ऐसी बॉडी लेको जाने वाले नहीं. उनके नाम बोलो. उनका नाम यासर है, उनके वालिद का नाम ससरे का मोहम्मद गौस है, सास का तस्लीम, और 2 नंदा, एक माहिजबीन और एक है उसका. उनको सब जन को अटक करना. हम फिर ऐसी बॉडी लेको जाएंगे. सालाबादाप्रमाणे याही वर्षी दिनांक 6 जून रोजी नळदुर्ग येथे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे याही वर्षी 6 जून रोजी नळदुर्ग येथे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नळदुर्गचे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी नळदुर्ग शहरातील सर्वपक्षीय नेते व नागरिक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक संजय बताले, माजी उपनगराध्यक्ष शरद बागल, माजी नगरसेवक अमृत पुदाले, महालिंग स्वामी, बसवराज धरणे, विलास येडगे, शिवाजी नाईक, विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे, शिवसेनेचे सरदार सिंग ठाकूर, बलदेव सिंग ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे, विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, भाजपचे युवा नेते सुशांत भूमकर, युवा व्यापारी समीर मोरे, भाजपचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोद्दार, भाजप युवा मोर्चाचे सागर हजारे, भगवंत सुरवसे, दादासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, अमर भाळे, अंबाबाई मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश जाधव, राजेंद्र महाबोले, नंदकुमार जोशी, शिवराम मोठे, प्रमोद जोशी, किशोर जोशी, अरुण जोशी, तानाजी नागणे, शिवाजी नागणे, अनिल गुरव, नारायण दोपारे, उमेश जाधव, संतोष जाधव, उमेश नाईक, सचिन भूमकर, राजकुमार वैद्य, अजित देशपांडे, प्रदीप ग्रामोपाध्याय, अमित भूमकर, संदीप वैद्य, ज्ञानेश्वर केसकर, रोहित वाले, अनिल पाटील, मारुती घोडके, अनिल कुलकर्णी, मयूर जोशी, सुहास पुराणिक आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहरात शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह. महापालिका आयुक्तांसह नूतन खासदारांनी केले अभिवादन. शिवप्रेमींनी पुष्पहार अर्पण करत शिवछत्रपतींना केला मुजरा. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीचे सूक्ष्मपणे नियोजन करत केला लोकशाहीचा उत्सव थाटात साजरा. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाच्या कामाचे होते कौतुक.
भाजप आमदारांच्याच बालेकिल्ल्यात काँग्रेसला मिळाले मताधिक्य. भरघोस लीड मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदारांना धोक्याची घंटा. स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी. मोटरसायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद. 4,90,000 किमतीचे 15 मोटरसायकली केल्या हस्तगत. आणि माहेरी आलेल्या विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या. नई जिंदगी येथील दुर्दैवी घटना. आईवडिलांचा सासरच्या लोकांवर गंभीर आरोप. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.